बातमीपत्राच्या सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे पावसाच्या इशाऱ्यासंदर्भातली। राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय, तर रायगड, पुण्यासह मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलाय। पुणे आणि अहिल्यानगरमधल्या 14 ठिकाणी 100 मिलीमीटरहून जास्त म्हणजे अति मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। फलटण तालुक्यात सुद्धा सर्वाधिक म्हणजे 163.5 मिलीमीटर इतका हा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे आज पावसाच्या या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। दुसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे ॲक्वालाईन मेट्रोला पावसाचा बसलेला फटका। मुंबईतल्या ॲक्वालाईन मेट्रो ही बंदच आहे। वरळी ते कुलाबा ॲक्वा मेट्रो सेवा ही बंद आहे। काल झालेल्या मुसळधार पावसाचा ॲक्वा मेट्रो मार्गाला तडाखा बसलाय, त्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून स्वच्छतेचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे आज हे काम पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेमध्ये पुन्हा एकदा ॲक्वा मेट्रो लाईन येते का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे संभाजीनगरमधल्या एन्काउंटर संदर्भातली। संतोष लड्डा दरोडा प्रकरणातल्या संशयित आरोपीचं संभाजीनगर पोलिसांनी एन्काउंटर केलं। अमोल खोतकर संशयित आरोपीचं नाव होतं। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, पोलिसांवर फायरिंग केलं असा दावा पोलिसांचा आहे आणि त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अमोल खोतकरचा मृत्यू झालाय। त्यामुळे या घडामोडीकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। तर या 3 महत्त्वाच्या लक्षवेधी घटना आहेत आणि यावर आपलं आज लक्ष असणार आहे। राज्यभर सध्या पाऊस अक्षरशः कोसळतोय, त्यामुळे आज राज्यामध्ये पावसाची स्थिती नेमकी कशी असणार आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमधला एन्काउंटर आहे, मुंबईमध्ये पावसानं केलेली दैना, या 3 महत्त्वाच्या घडामोडी